हो काय झाडं का तोडताय? अरे ही काय तुला झाडा तोडलेली दिसतायत काय? अरे झाडा तोडलेली नाही म्हणत बाबा, याला कवाल तोडणी म्हणतात. हो एवढी झाडं तोडलात तुम्ही? झाडा तोडली हो याचा जाळून मी रांगोली करणार आहे शेतासाठी. हो झाडं तोडून सगळं वाटवलं नाही होणार, पाणी नाही भेटणार आपल्याला झाडं तोडला तर सगळे. अरे तुला काय लोकांसारखा काय मी जंगल तोड्या वाटला काय? मग एक झाड तोडून काय करायचं? अरे ही काय आम्ही हा कवाल तोडणार, या शेतासाठी डाळ भाजणार, म्हणजे एकदम अशी हंतरणार, त्याच्यावर पातेरी बितेरी लावून मस्त की माती बिती लावून नंतर त्याला पेटवणार, म्हणजे शेतीची आम्ही मशागत करणार. हे तुमच्या डोक्यात येत आहे? हो पण आता हल्ली झाडं तोडायची नाही असं सांगितलेलं आहे. अरे मी काय तुला किटवाला रान तोडे वाटला काय, लाकूड तोड्या? काय बोलतो काय? अरे बाबा ते जमिनी विकून विकणार, ते रान तोडणार ते वेगळं, त्यांना कोण अडवित नाही. इथं आम्ही शेतासाठी शेतकरी अरे मग काय त्यासाठीच करायचं? ना आता बघ आपला कोकण किती वसाड पडत चाललाय. जो तो झाडं तोडतो जंगलात तिकडे जातो, लोक आपल्या बिबट्या आलाय बिबट्या. अरे बिबट्या येऊ दे नाही तर आणखीन कोण शेपट्या येऊ दे. हा बघ मी हा असा कवाल तोडलाय, हा बघ हा मला कवाल तोडणे म्हणतात बघ, कसा मारून ठेवलाय व्यवस्थित, पुढे मारले ते नाही. मग याला हा पुढे असं मारून ठेवायचे, आणखीन तिकडनं अरे रानात आणायचं. तोडलंच पण तू लावलीस किती झाडं? अरे ही काय झाडा लावले ही बघ. काय बोलताय? हे आंब, हे काजू, हे मस्त. अरे हे साफसफाई जर नाही ठेवली ना वाटू लागेल तुला. मग काय बोलतो? मग तू आलायस कुठं होतास एवढे दिवस? अरे कुठं म्हणजे मला तिथे दिसला, हे म्हटलं काय ढीग बीग लावलं म्हणून बघायला आलो. कंप्लेंट करशील तसं काय करू नको. इथं हा आमचा शेतीचा माझा विषय आहे, या शेती या विषयावर आम्ही काम करतोय. शेतकरी जर नाही हा काय केला जागणार कशी आम्ही? हो, ते पण तुमचं बरोबर आहे ना. मग तुम्ही काय येताव तिकडनं जो कुठनं जाताव, इथनं गाव सोडून मुंबईत ना 4 दिवस येताव. आता 31 ला आला शिव सुटा बुटात मोठा अरे ते 4 पण 14 बरोबर आहे गाड्या तुझं. घेऊन. अरे हो रे. काय काय सांगताय काय? मी काय सांगतोय तो ऐक. हा जेवढी आम्ही कोकणातली लोक आहे ना, हा ही जी झाडं तोडतो हा. त्याच्या डबल झाडं लावतो. अरे हे मी ऐकलंय, हे खरं आहे. याचं कारण काय? हा तर आपल्या सगळ्या लोकांना एकच संदेश द्यायचा आहे, काय झाडं जेवढी तोडाल त्याच्या डबल लावा. बरोबर आहे. झाडं असतील हा. तर हवा मिळेल, हो हवा मिळाली तर ढग अडतील, बरोबर. ढग अडले तर पाऊस पडेल, बरोबर. पाऊस पडला तर शेतकरी जगेल. हा. मग मित्रांनो, तुम्ही सुद्धा जेव्हा झाडं तोडाल तेवढी झाडं लावा आणि उगाच झाडं तोडू नका, कारण आपल्या झाडं वाचली पाहिजेत. नक्की ना? नमस्कार. धन्यवाद.